नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता शेतकऱ्यांची कमेंट अशी होती की डाळिंबीला ड्रीप कसं वापरावं किंवा ऑनलाईन वापरावं का इनलाईन वापरावं. तर एक लक्षात घ्या, आता ड्रीप वापरताना याच्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा मुद्दा असतो तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर तुमचं अंतर किती आहे. म्हणजे समजा जो प्लॉट आहे आपला, तर त्या प्लॉटचं अंतर किती आहे. समजा प्लॉटचं अंतर समजा 300 फूट जर असेल तुमचं, तर त्याच्यामध्ये तुम्ही एका जागेवरून जरी सबलाईन केली तरी ती 20 mm ने जर केली, त्याला म्हणजे 20 mm जर ड्रिपरची लॅटरल तुम्ही वापरली तरी एका बांधावर जरी तुम्ही त्या ठिकाणी सबलाईन टाकली तरी तुमची शेवटपर्यंत जाणार आहे. पण 300 फुटापर्यंत जर रनिंग असेल तर त्यासाठी आपण 20 mm वापरू शकतोय. पण जर रनिंग जर समजा जास्त भरत असेल, समजा 350 फूट भरत असेल किंवा 400 फूट जर भरत असेल, तर मग आपल्याला तिथं मध्ये त्या ठिकाणी सबलाईन वापरायला लागते. मग मध्ये जर सबलाईन वापरली तर जी आपली 16 mm ची लॅटरल आहे तर त्याची रनिंग बघायला गेलं तर 180 फुटापर्यंत चालत असते. म्हणजे 160 ते 180 फुटापर्यंत 20 mm ची सबलाईन आहे त्याची रनिंग त्या ठिकाणी चालत असते. तर ही झालं रनिंगच्या संदर्भात. आणि समजा सबलाईन जर मध्ये टाकली तर 20 mm लॅटरल जर केली तरी जाऊ शकते. आणि जरी एका साईडला जरी तुम्ही एका बांधावरती जरी तुमची सबलाईन टाकली तरी त्या ठिकाणी 20 mm ची लॅटरल असली तर तुमचं त्या ठिकाणी पाणी कडेपर्यंत जाऊ शकते. आता ही रनिंग संदर्भात झालं. मग आता ड्रीप करताना करावं कसं, ऑनलाईन करावं का इनलाईन करावं. तर शक्यतो ड्रीप जर तुमची जर भारी जमीन असेल, म्हणजे समजा काळवाड जमीन असेल किंवा जर पाणी दिल्यानंतर त्याला एक आठवडा पाणी समजा द्यावं लागत नसेल, मोकळं पाणी, किंवा 15 दिवस गरज नसेल पाणी द्यायची, मोकळं पाणी म्हणतोय मी, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही जर समजा ऑनलाईन ड्रिपर केले तर त्या ठिकाणी चांगलं आहे. कारण बरोबर जेवढं झाडाची आपली क्षेत्र आहे ह्याचं मुळांचं जेवढं कक्ष आहे तर तेवढ्या कक्षामध्येच पाणी पडेल. आणि समजा जर तुम्ही जर जास्त तुमची काळी जमीन असेल किंवा भारी जमीन जर असेल तर दोन्ही साईडला 2 ड्रिपर जरी केले, समजा ह्या साईडला एका लॅटरला या साईडला एक ड्रिपर आणि त्या साईडला एक ड्रिपर केला तरी 2 लॅटरवरती पाणी भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी पडतं. तिथं जर तुम्ही 4 लिटर ताशी 4 लिटरचं जर ड्रिपर वापरलं तर बऱ्यापैकी भरपूर पाणी त्या ठिकाणी पडत असते. समजा जर जमीन जर समजा मुरमाड जमीन आहे किंवा पूर्ण हलकी जमीन आहे किंवा पांढरपोटी जमीन आहे तर त्या ठिकाणी जर तुम्ही इनलाईन जर नळी वापरली तर त्या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होत असतो. इनलाईन जर 1.5 फुटावरचं जर तुम्ही ड्रिपर घेतलं तर त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. कारण पूर्ण त्या ठिकाणी बेड कंटिन्युअसली ओला राहत असतो. त्याच्यामुळे झाड उन्हाळा जर असेल तर त्या ठिकाणी त्याला उन्हाळ्याची वाफ लागत नाही किंवा हाय त्या ठिकाणी लागत नाही आणि पूर्ण ओलावा त्या ठिकाणी मातीमध्ये धरून त्या बेडमध्ये राहत असतोय. आता दुसरी गोष्ट म्हणजे ही जी इनलाईन आहे तर ही इनलाईन तुम्ही बऱ्यापैकी 6 फूट जर तुमचं अंतर जर तुम्ही ठेवलं, 2 झाडातील अंतर जर 6 फूट असेल तरी भाऱ्या जमिनीमध्ये सुद्धा आपण चालवू शकतो. कारण ड्रीप प्रत्येक 6-6 फुटावर पाडण्यापेक्षा ही जरी 1.5 फुटावर ठेवलं तरी त्या ठिकाणी चालण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट काय राहते तर ऑनलाईनमध्ये ड्रीप वापरत असताना 4 लिटरचा ड्रिपर वापरा. किंवा समजा तुमची पूर्ण जास्तच काळी जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 2 लिटरचा ड्रिपर वापरा किंवा 4 लिटर, दोन्हीपैकी एक ड्रिपर वापरा. पण 6 लिटर किंवा 8 लिटर या कॅपॅसिटी ड्रिपर वापरू नका. कारण मग ड्रिप करून त्याचा फायदा होणार नाही म्हणावं इतकं, कारण भरपूर पाणी पडेल आणि इतकं पाणी आपल्याला काय फायद्याचं त्या ठिकाणी नाही. त्याच्यामुळे जर भारी जमीन असेल तर ऑनलाईन शक्यतो करा. आणि जर तुमची हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इनलाईन किंवा आपण जे रेग्युलर उसामध्ये याच्यामध्ये जे ड्रिपर वापरतो ते जरी केले तरी त्या ठिकाणी चांगलं चालण्यासारखं आहे. रनिंगचंही तुम्हाला सांगितलं 300 फूट असेल रनिंग तर त्या ठिकाणी 20 mm नही वापरू शकतो आपण. रनिंग जर समजा 300 फुटापेक्षा जास्त असेल तर मग 16 mm टाकून मध्ये त्या ठिकाणी सबलाईन करून आपण देऊ शकतोय. आणि बऱ्यापैकी जे प्रेशर असतं आपलं तर ते प्रेशर कमीत कमी 1 किलो प्रेशर जरी कंटिन्युअसली राहिलं आपलं नदीमध्ये तरी चांगलं त्या ठिकाणी पाणी पडण्यास मदत होत असते. तर शेतकरी मित्रांनो, हा ड्रीप संदर्भात व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये एक पीसी ड्रिपर नावाची कन्सेप्ट आली की प्रेशर कॉम्प्रेसर ड्रिपर, हे ऑनलाईन मध्ये येते. बऱ्यापैकी बघायला गेलं तर ज्यांच्या शेतामध्ये समजा तुमची जर लागण समजा माराणावरती असेल किंवा उताराला जर लागण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पीसी ड्रिपर जरी वापरलं तरी त्या ठिकाणी चांगलं चालण्यास मदत होते. कारण पीसी ड्रिपर म्हणजे काय असतं तर तुम्ही पहिल्या झाडाला जेवढं पाणी पडतं तेवढंच लास्टच्या झाडाला पाणी पडत असतं. जेव्हा पूर्ण प्रेशर येतं तेव्हा पाणी त्या ठिकाणी चालू होत असतं. हा पीसी ड्रिपरचा त्या ठिकाणी फायदा आहे. आणि समजा उताराची जमीन असेल तर एका साईडला जर आपलं पाणी जास्त पडत असतं, समजा नॉर्मल आपण ड्रिपर केलं तर त्याच्यामुळे पीसी ड्रिपर तिथं केलं तर त्याचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला होत असतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तसेच अजूनही जे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.